स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. डहाणू येथे राहणारे मामलेदार बाळासाहेब देव हे श्रीबाबांचे भक्त होते. त्यांची आई धार्मिक स्वभावाची होती. तिने आयुष्यात अनेक व्रतवैकल्य केली होती. त्या सर्वांचे उद्यापन करावयाचे राहून गेले होते. उद्यापनाशिवाय व्रतांचे पुण्य मिळत नाही, म्हणून बाळासाहेबांनी आपल्या आईसाठी उद्यापनाची तिथी ठरवली. ब्राह्मणांना भोजनासाठी निमंत्रण दिली. 100-200 मंडळी जेवतील अशी व्यवस्था केली. त्यानंतर त्यांनी शिर्डीत राहणाऱ्या जोगांच्या पत्त्यावर श्री बाबांसाठी एक पत्र पाठवले. त्यात त्यांनी लिहिले होते, बाबा, मी माझ्या आईच्या व्रतांचे उद्यापन करावयाचे ठरविले आहे. आपण आलात तर या उद्यापनाची खऱ्या अर्थाने सांगता होईल. सरकारी नोकरी करीत असताना मी जमेल तसा परमार्थ करीत आहे हे आपणास ठाऊक आहेच. मी आपल्यापासून फारच दूर अंतरावर आहे. कामाच्या व्यापामुळे इच्छा असूनही मी आपल्या दर्शनासाठी येऊ शकत नाही. तरी या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण उद्यापनास येण्याची कृपा करावी. जोगांनी बाळासाहेबांचे पत्र श्री बाबांना वाचून दाखवले. त्या निमंत्रणाचा स्वीकार करून श्री बाबा जोगांना म्हणाले, जो कोणी माझे स्मरण करतो त्याचे मीही स्मरण करतो. जो मला हाक मारतो तेव्हा मी त्याच्याजवळच असतो. त्याला आम्ही तिघे येणार आहोत असे पत्राने कळव. त्याला खूप बरे वाटेल. त्याप्रमाणे जोगांनी बाळासाहेबांना बाबा उद्यापनाला येणार असल्याचे पत्राने कळविले. तेव्हा बाळासाहेबांना खूपच आनंद झाला. शिर्डी निवासी श्री बाबा राहाते, रुई व निमगाव या 3 गाव व्यतिरिक्त अन्य कुठेही जात नाहीत. हे बाळासाहेबांना ऐकून माहीत होते. पण तरीही ते एवढ्या लांब आपल्या घरी येणार आहेत या कल्पनेनेच त्यांना कृतकृत्य वाटले. या घटनेच्या महिनाभर आधी एक संन्यासी डहाणू स्टेशनवर आला होता. तो गोरक्षण संस्थेचा प्रचारक होता आणि स्टेशन मास्तरांकडे संस्थेच्या कार्यालयासाठी वर्गणी मागत होता. तेव्हा ते मास्तर म्हणाले, महाराज, आपण गावात जाऊन देव मामलेदारांना भेटा. त्यांना तुमच्या संस्थेचे कार्य सांगा, म्हणजे ते स्वतः आणि गावातील इतर सावकार आपल्या संस्थेत द्रव्य रूपाने मदत करतील. हे बोलणे चालू असताना स्वतः बाळासाहेबच काही कामानिमित्त त्यांना भेटावयास आले. तेव्हा स्टेशन मास्टर त्या संन्याशाला म्हणाले, हे पहा, मामलेदार साहेब स्वतःच इथे आले आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोला. बाळासाहेबांचे स्टेशन मास्तरकडील काम झाल्यावर ते संन्याशाला बरोबर घेऊन बाहेरच्या बाजूला जाऊन बसले. संन्याशाने त्यांना गोरक्षण संस्थेच्या कार्याची माहिती दिली व आर्थिक मदत करण्याची विनंती केली. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, सध्या आमच्या गावात दुसऱ्या एका धर्मकार्यासाठी वर्गणी जमविण्याचे काम चालू आहे. त्यामुळे तुमच्या कार्यासाठी वर्गणी मिळणे तसे कठीण आहे. येत्या 2-4 महिन्यांनी आलात तर बरे होईल. ते मान्य करून तो संन्यासी निघून गेला. त्यानंतर बरोबर 1 महिन्याने उद्यापनाच्या दिवशी सकाळी 10च्या सुमारास तो संन्यासी पुन्हा आला. त्याला पाहून बाळासाहेब स्वतःशीच विचार करू लागले, मी याला 2-4 महिन्यांनी बोलविले होते, मग हा मध्येच कसा आला? तेव्हा ते काही बोलण्याआधीच तो संन्यासी म्हणाला, मामलेदार साहेब, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. आज मी तुमच्याकडे वर्गणीसाठी आलेलो नसून भोजनासाठी आलो आहे. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, काही हरकत नाही, पण आपण 12 वाजता या, तोपर्यंत स्वयंपाकही तयार होईल. संन्यासी म्हणाला, साहेब, माझ्याबरोबर आणखी 2 जण आहेत, त्यांनाही येथे आणले तर चालेल ना? बाळासाहेबांनी त्याला होकार दिला. तसा तो निघून गेला. 12 वाजण्याच्या सुमारास तो संन्यासी अन्य दोघांना बरोबर घेऊन बाळासाहेबांच्या घरी आला. तेव्हा निमंत्रित ब्राह्मणही भोजनासाठी आले होते. बाळासाहेबांनी त्यांच्याबरोबर या तिघांनाही भोजन दिले. भोजनानंतर तांबूल भक्षण करून ते तिघेही निघून गेले. त्या दिवशी बाळासाहेबांनी श्रीबाबांची खूप वाट पाहिली, पण ते आलेच नाहीत. त्यामुळे बाळासाहेब काहीसे निराश झाले. उद्यापनाची सांगता झाल्यावर बाळासाहेबांनी जोगांना पुन्हा एक पत्र लिहिले. त्यात आधीच्या निमंत्रण पत्राचा व जोगांच्या पत्रोत्तराचा सर्व संदर्भ नमूद केला व पुढे लिहिले, उद्यापनाच्या दिवशी श्री बाबा कोणत्याही रूपात येतील म्हणून मी दक्ष होतो, पण तसे काहीच घडले नाही. बाबांनी माझी अशी निराशा का केली? मला खूपच वाईट वाटले. ते पत्र श्री जोगांनी श्री बाबांना वाचून दाखविले तेव्हा त्यांना मोठे नवल वाटले. ते जोगांना म्हणाले, मी माझा शब्द पाळला आहे. बाळासाहेबाला आम्ही तिघे येऊ असे मी सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही तिघेही त्यांच्या घरी गेलो. तेथे भोजन केले. त्यावेळी मी संन्यासी वेशात असल्यामुळे त्याने मला ओळखले नाही. त्याला मी काय करणार? ते ऐकून जोगांना खूप आनंद झाला. त्यांनी ताबडतोब तशा आशयाचे पत्र डहाणूला धाडले. ते पत्र मिळताच बाळासाहेब ओक्साबोक्सी रडू लागले. श्री बाबा संन्याशाच्या रूपात 3 वेळा भेटूनही आपण त्यांना ओळखू शकलो नाही आणि ते आपल्या घरी उद्यापनाला आले नाहीत म्हणून आपण त्यांना उगाचच दूषणे दिली, याबद्दल त्यांना अतिशय दुःख झाले. त्यांनी हात जोडून श्री बाबांची क्षमा मागितली. एकदा पहाटेच्या सुमारास श्री बाबांनी अण्णासाहेब दाभोलकरांना स्वप्नात दर्शन दिले व म्हणाले, आज दुपारी मी तुझ्या घरी भोजनास येत आहे. या स्वप्न दृष्टांताने अण्णासाहेबांना अतिशय आनंद झाला. त्यांनी हे स्वप्न आपल्या पत्नीला सांगितले व म्हणाले, आज होळी पौर्णिमा आहे आणि श्री बाबा जेवायला येणार आहेत, तेव्हा जास्तीचा स्वयंपाक कर. ती म्हणाली,
श्री बाबा शिर्डी सोडून आपल्या घरी कसे येतील? त्यावर अण्णासाहेब म्हणाले, तू शंका घेऊ नकोस. बाबा बोलले आहे त्या अर्थी ते कोणत्याही रूपात येतील आणि जेवून जातील. आपल्या घरी स्वयंपाक तयार असलेला बरा. त्याप्रमाणे त्यांच्या पत्नीने सर्व स्वयंपाक तयार केला आणि ते दाम्पत्य श्री बाबांची वाट पाहू लागले. दुपारच्या वेळी अण्णासाहेबांच्या घरी काही आप्तांचे आगमन झाले म्हणून त्यांच्या पत्नीने आसने घातली, पाने मांडली आणि श्री बाबांसाठी मध्यभागी एक पाट मांडला. त्याभोवती रांगोळी काढली. त्यानंतर सर्व पदार्थ वाढले. तोपर्यंत दुपारचे 12 वाजले. आलेले आप्त पाटावर बसले, पण अण्णासाहेबांचे लक्ष बाबांच्या वाटेकडे लागले होते. बराच वेळ वाट पाहूनही ते आले नाहीत, तेव्हा ते नाईलाजाने पंक्तीत जाऊन बसले. आता सर्व मंडळी भोजनास सुरुवात करणार, तोच रावसाहेब कुठे राहतात असा आवाज कानी पडला. तो ऐकून अण्णासाहेब पटकन उठले. त्यांनी त्वरेने दरवाजा उघडला. बाहेर 2 गृहस्थ उभे होते. अण्णासाहेबांनी त्यांची विचारपूस केली. तेव्हा एकाचे नाव अल्ली महम्मद व दुसऱ्याचे इस्मू मुजावर असल्याचे कळले. त्यावेळी घरातील मंडळी भोजनास बसली आहे हे पाहून अल्ली म्हणाला, तुम्हाला त्रास दिल्याबद्दल मला क्षमा करा. मी तुमच्यासाठी ही एक वस्तू आणली आहे आणि तिचा स्वीकार करा आणि मला निरोप द्या. याविषयी मी तुमच्यापाशी केव्हा तरी सविस्तर बोलीन. त्यानंतर त्याने वर्तमानपत्राचे आवरण बाजूला करून श्री साईबाबांची एक सुंदर तसबीर त्यांच्या हातात दिली. ती पाहून अण्णासाहेबांना अतिशय आनंद झाला. त्यांनी विचारले, श्री बाबांची ही तसबीर तुम्ही कोठून आणलीस? तो म्हणाला, ही तसबीर एका दुकानातून विकत आणलेली आहे, पण त्याविषयी सांगू लागलो तर तुम्हा सर्वांना भोजनास विलंब होईल. तरी कृपा करून आम्हाला निरोप द्या. अण्णासाहेबांनी त्या दोघांचे आभार मानले. ते दोघं निघून गेल्यावर अण्णासाहेबांनी श्री बाबांची तसबीर त्यांच्यासाठीच मांडलेल्या आसनावर ठेवून तिची पूजा केली आणि नैवेद्य अर्पण केला. त्यानंतर सर्व मंडळींचे भोजन झाले. दुसऱ्या दिवसापासून त्या तसबिरीचे नित्यनेमाने पूजा करू लागले व श्रीबाबांच्या आगमनाची घटना नेहमी स्मरणात राहावी म्हणून प्रत्येक होळी पौर्णिमेला आपल्या घरी एक लहानसा कौटुंबिक उत्सव करू लागले. त्यात ही तसबीर मध्यभागी पाटावर ठेवून ते तिची पूजा करीत व श्रीबाबांना नैवेद्य अर्पण केल्यावर सर्व कुटुंबीय आनंदाने भोजन करीत. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.